इराणला अण्वस्त्र बनवण्यापासून रोखणं जागतिक सुरक्षेसाठी अत्यावश्यक असून जर ती अस्त्र त्यांच्याकडे आली तर तो देश त्याचा तत्काळ वापर करेल असा युक्तिवाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. गेल्या 3 आठवड्यात अमेरिकेनं इराणचं लष्करी सामर्थ्य संपुष्टात आणलंय असा दावाही त्यांनी केला आहे. तर अमेरिका इराण युद्ध ज्या दिशेनं पुढे जाईल त्या दिशेनं पुढे जाण्याची इराणची पूर्ण तयारी असून इराणचे शत्रू पुन्हा कधीही इराणच्या वाटेला जाणार नाहीत अशा तऱ्हेनं या युद्धाची समाप्ती होईल असा इशारा इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी दिला आहे. आम्ही आमचा बचाव करण्यासाठी कधीही मागे पुढे पाहणार नाही. इराणवर हल्ला करणाऱ्या कोणत्याही देशासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीचा मार्ग खुला केला जाणार नाही. इराणची सशस्त्र दलं या मार्गावर तैनात आहेत असं ते म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेलवाहू जहाजांना संरक्षण देण्यासाठी युद्धनौका पाठवण्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मागणी अनेक देशांनी फेटाळल्यानंतर ट्रम्प यांनी त्यावर टीका केली आहे. जगातील 20% तेल आणि द्रवीकृत नैसर्गिक वायूची वाहतूक करणारी ही सामुद्रधुनी अजूनही मोठ्या प्रमाणावर बंद आहे. त्यामुळे जगभरात इंधनाच्या किमतीत झपाट्यानं वाढ होत आहे. अमेरिकेनं अनेक पाश्चात्य राष्ट्रांना त्यांच्या संकटसमयी वेळोवेळी सहकार्य केलं असलं तरी आता ही राष्ट्र दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानची राजधानी काबूल इथल्या पुनर्वसन केंद्रावर केलेल्या